नमस्कार मित्रांनो, तर आपण इथे जाळी बांधलेली आहे। आता भरतीचा प्रवाह चालू आहे आणि ह्या प्रवाहामध्ये जेवढी मासली येणार ती आपल्या जाळीमध्ये जाणार आहे। मग ते पापलेट असो किंवा कोलंबी असो, जवला असो। तर मित्रांनो, आज आपण डोल पद्धतीने मासेमारी करण्यासाठी आलो होतो आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर असे छोटे पापलेट सापडलेले आहेत। पाहू शकता तुम्ही पापलेटची साईज, खूप छोटे पापलेट आहेत आणि एकदम ताजे आहेत। मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप सारी माहिती ह्या व्हिडिओतून भेटणार आहे। डोल पद्धत ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक पारंपरिक मासेमारीची पद्धत आहे आणि ह्यामध्ये कोळी बांधव हे एकाच ठिकाणी राहून पाण्यामध्ये जाळी टाकतात आणि समुद्राच्या भरतीच्या प्रवाहामध्ये जेवढी मासली त्या जाळीच्या आतमध्ये शिरते तेवढी आपल्याला भेटते। त्यामध्ये ह्या पापलेट, सुरमई, कोलंबी, बोंबील, मांदली, कर्दी अशा सर्व प्रकारची मासली आपल्याला ह्या डोल पद्धतीमध्ये भेटते। हा पाहू शकता तुम्ही, आपल्याला आज एवढा जवला सापडलेला आहे। मला ह्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत हाच संदेश पाठवायचा आहे की सरकारच्या नवीन नियमानुसार मासेमारी म्हणजे पापलेट फिशिंगवर सरकारने बंदी आणलेली आहे। 13.5 सेंटीमीटर पर्यंतचा पापलेट मासा आपण कोळी बांधव पकडू शकत नाही आणि पकडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे। हे पाहू शकता तुम्ही, मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई इथे पाहू शकता। एवढ्या कोटींचा दंड आतापर्यंत वसूल केला आहे आणि 13.5 सेंटीमीटरची पापलेटची साईज पाहिजे। तर ह्यावरून मला फक्त एवढेच सांगायचं आहे की एकदा का जाळी बांधली, एकदा का डोल पद्धतीने जाळी बांधली समुद्रात, तर त्या समुद्राच्या भरतीच्या प्रवाहाबरोबर जेवढी मासली जाळीच्या आतमध्ये शिरते तेवढी सर्व मासली आपल्याला भेटते। आणि एकदा का ती जाळीमध्ये शिरली मासली की मग ती वर घेतल्यावर मरते। मग आता त्याच्यामध्ये आपण छोटी साईज आणि मोठी साईज वेगळी कशी करणार? कारण एकदा का मासली सापडली की तिचा प्राण जातो। एकदा का ती मासली जाळ्यामध्ये अडकली तर तिचा प्राण जातो। तर एकदा मेलेला पापलेट आपण पुन्हा समुद्रात फेकून द्यायचा का? मग काय सरकार नियम काढते, त्यांना काय समजते की नाही? तुम्हाला जर नियम काढायचेच आहेत तर थोडी माहिती घ्या, कशा प्रकारे मासेमारी केली जाते। वर राहून नाही ते जमणार, तर तुम्हाला बोटीमध्ये यावं लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल कशी जाळी बांधतात, काय काय कष्ट करावे लागतात। मग तुम्हाला काय कायदे बनवायचे ते बनवा। आता जी स्क्रीनवर न्यूज चालू आहे ती आहे LED फिशिंग बद्दल। LED फिशिंग तर सध्या चालू आहे। हा, कायद्याने जरी ती बंद केली असली तरी ती अवैध पद्धतीने ती आता सध्या चालू आहे। मग त्याची अंमलबजावणी, कायद्याची अंमलबजावणी करणार कोण? फक्त कायदे बनवून काय नाही होत, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा करावी लागते। माझी सरकारला एकच विनंती आहे की आधी ही LED फिशिंग जी चालू आहे इलिगल पद्धतीने, ती आधी बंद करा। जर असेच चालू राहिले तर काही वर्षांनी एकही कोळी बांधव तुम्हाला मासेमारीसाठी जाताना दिसणार नाही आणि त्याला कारणीभूत तुम्ही असणार। तर फक्त LED फिशिंग नाही, तर ज्या गुजरातच्या फिशिंग ट्रॉलर्स असतात त्या बुल पद्धतीने फिशिंग करतात। म्हणजे सर्व फिशिंग ट्रॉलर्स एका रांगेमध्ये असतात आणि ते त्यांचे मागून जाळी खेचण्याचं काम चालू असते। तर हे बुल ट्रॉलरिंग सुद्धा इल्लीगल आहे। एवढेच नाही, तर ह्या बुल ट्रॉलर्स ज्या एका रांगेमध्ये फिशिंग करत येतात त्या आपल्या महाराष्ट्राच्या नसून त्या गुजरातच्या असतात आणि त्या आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीमध्ये येऊन मासेमारी करतात, परंतु त्यांच्यावर कुणीच कारवाई करत नाही। हे आपले महाराष्ट्राचे दुर्दैव आहे।
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण मी महाराष्ट्रातील जे कोळी बांधव आहेत त्यांची जी सत्य परिस्थिती सध्याची चालू आहे ती मी माझ्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू.